एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. आज खूप दिवसानंतर मी व्लॉग शूट करते. प्रॉपर अशी वेलकम करून त्यानंतर एंडिंग करून आजचा व्लॉग आपला जाणार आहे. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आता माझ्या डिलेव्हरीला 1 महिना पूर्ण व्हायला 4 दिवस कंप्लीट राहिलेले आहेत. कंप्लीट 4 दिवसानंतर माझ्या डिलेव्हरीला 1 महिना पूर्ण होईल. आज आहे 15 तारीख आणि आज मी हा व्लॉग शूट करते. एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे असतात, आपले रिव्ह्यूजचे व्हिडिओज असतील, प्रमोशनल व्हिडिओज असतील, ते सगळे मी आता करायला घेणार आहे. हळूहळू तुमच्या भेटीला नवीन नवीन प्रोडक्ट येतील, तुम्हाला नवीन नवीन प्रोडक्ट पाहायला मिळतील आणि ते कसे यूज करायचे किंवा मग ओळख होईल. एक आपल्याला माहिती असतं ना, आपल्याला बघा, आता एक मी उदाहरण देते. आता आपण स्किनवरती सिरम वापरतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे, बऱ्याच जणांच्या ओळखीतलं आहे. स्किनवरचं सिरम, केसांवरचं सिरमसुद्धा बऱ्याच जणांच्या ओळखीचं आहे. पण आता नवीन प्रोडक्ट आले, लिप सिरम, लिप मास्क. हे सगळे नवीन प्रोडक्ट आहेत जे की मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओजमध्ये त्याचा रिव्ह्यू देईल, कसे अप्लाय करायचे तेही सांगेल, त्याचा काय फायदा तोटा होतो ते सुद्धा सांगेल. हे एक मी उदाहरण दिलं. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण छोटंसं बाळ, आता माझ्या बाळाला 1 महिना कंप्लीट होईल. आतापर्यंत मी त्याच्या नखाला कुठल्याही प्रकारची कात्री किंवा काहीही लावलेलं नाही आहे. त्यासाठी मी त्याला छोटे छोटे सॉक्स मिळतात बघा हाताच्या, सॉरी मला आता आठवत नाही, त्याला काहीतरी म्हणतात, ते खूप गरजेचे असतात. ते जर आपण हातामध्ये घातले नाही बाळाच्या, एकतर एखाद्या बाळाला नखं नसतात, पण ते छोटे छोटे नखं इतके शार्प असतात की ते पूर्ण चेहरा ओरबडून घेतात. आणि याला, माझ्या बाळाला तर इतके मोठे मोठे नख आहेत की बास. आपल्यासुद्धा माझ्या इथे खूप मोठा कट मारला होता त्यांनी. एकदा आंघोळीला घ्यायचं म्हटलं की ते सॉक्स काढावे लागतात आणि त्यावेळी मग तो भीतीने आपला चेहरा ओरबडतो. आता आपण जे नेल कटर यूज करतो आपल्या नेल्सना कट करण्यासाठी, ते अशा प्रकारचं मोठं असतं बघा. आता ह्यामध्ये बाळाची जर स्किन आली तर आपल्याला लक्षात पण येत नाही, आणि जर स्किन गेली तर मग त्याला किती त्रास होईल नाही का. एकतर इतकी सॉफ्ट स्किन असते, तर त्यासाठी मग आपण वेगळं काय यूज करू शकतो, तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आपला हा व्लॉग आहे, तर थोडंसं बाळाचं रुटीनसुद्धा मी तुम्हाला दाखवेल. थोडंसं, अगदी A to Z नाही, पण थोडंसं. ठीक आहे, चला आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि बाळाची आंघोळ झाली आहे, त्यानंतर 1.5 तास झोपसुद्धा झाली आहे. आता फीडिंगसाठी मी त्याला घेणारे काढून, तर चला तुम्हालाही काहीतरी नवीन पाहायला मिळेल, नवीन काहीतरी जाणून घ्यायला मिळेल, आणि ज्या काही न्यू मॉम्स असतील त्यांनाही थोडीशी हेल्प होईल. चला, बाळाची मस्त झोप होती. हे जे आहेत ना, आय थिंक याला काहीतरी सोडा जाऊ दे, आपण सॉक्स बोलूया. तर हे सॉक्स मी मिशोवरनं घेतले होते. यामध्ये आय थिंक 8 जोड होती, 8 पेअर होते. एकतर पायांचे 2, हातांचे 2 एका पेअरमध्ये, असे 8 पेअर होते. आणि मी तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवते. मला तो कोंबोमध्ये भेटलेला. तुम्हाला जर तसं भेटलं तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, कारण 150 रुपयाला एवढे सारे भेटले होते. हे आहेत हाताचे, आणि पायाचे मी दाखवते कसे येतात बघा. हे बघा, हे अशा प्रकारचे पायाचे, म्हणजे जर हा कलर असेल तर यामध्ये पायाचे 2, हाताचे 2 सेम कलरचे, आणि असे असतात हाताचे, जे की हा जर कलर असेल तर यामध्ये हाताचे 2 आणि पायाचे 2 असे मिळून जातील. जर तुम्हाला भेटले तर तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण खूप मस्त डील आहे, इतक्या कमी पैशामध्ये मिळते आणि बाळालासुद्धा अगदी सूट होते. ठीक आहे, घालूया आपण. ह्याच्या तोंडावरती बघा, तुम्हाला ह्या गालावरती दिसेल, याने असाच हात मारला होता. खूप मोठे मोठे नख आहे त्याचे. ह्या हाताला मी फक्त घालते आता, कारण लगेच तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवायचे. हे काय लागलं बाळा तुला? खूप मारतो तो हाताला, पायाला. ह्या हाताने ह्या हाताला बोच करतो. पटापट तयार करते आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते जे प्रोडक्ट मला तुम्हाला दाखवायचं आहे. सध्या तरी हेच काजळ मी यूज करते. आता आई बनवेल त्यावेळी घरचं करणार आहे, आणि म्हणूनच मी हे काजळ डोळ्यात नाही घालते बाळाच्या. ज्यावेळी घरचं बनवेल ना, त्यावेळी डोळ्यातसुद्धा घालायचे, हो ना. आणि हो, ब्रशने लावण्याचं कारण बघा, इथून येताना आमचे साहेब मनाने डोळे बंद करतात, त्यामुळे ब्रशने सोपं पडतं मला तरी.
हो ना ना, हो ना ना. चला, ह्याला ना छान केस आहेत बरं का, बघू शकता तुम्ही, मस्त आहेत. रियांशला मोजून 2 केस होते, मोजून अगदी असे छोटे छोटे मोजून 2 केस होते, आणि तेही इथे. बाकी पूर्ण डोक्यावरती एकही केस नव्हता, है ना. हा, आता हे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. इतकं छान क्यूटचं पॅकेजिंग आहे, मी अँड मॉमीचं. तर सुंदर नावसुद्धा आहे, मी अँड मॉमी. तर छान असं पॅकेजिंग. आधी तर तुम्हाला हे दाखवते मी. तुम्हाला सेल्फी कॅमेरा असल्यामुळे दिसणार नाही आहे नाव व्यवस्थित. मी अँड मॉमी इतकंच नाव आहे. हे मस्त ओपन करायचं, आणि ह्यामध्ये आहे तेवढ्या साऱ्या गोष्टी. उफ, यामध्ये एकतर आहे कात्री, त्यानंतर नेल कटर. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते एक एक गोष्ट छान जवळून. कात्रीचा हा लुक, त्यानंतर हे नेल कटर मस्तपैकी छोटंसं क्यूटचं, आणि कलरसुद्धा छान आहे. त्यानंतर हे बघा फायलर खूप सुंदर आहे. एकतर मुलांची नखं कितीही काढा तुम्ही, छोटंसं तरी टोक राहतं आणि मग ते टोक लागलं जातं तोंडावरती. तर याने छान फायलरने तुम्ही फाईन करू शकता, आणि यामुळे मग तुम्हाला कट्स लागणार नाहीत. तुम्ही आपल्या नखांनासुद्धा करू शकता. छान फायलर आहे हे फायनर. त्यानंतर हा चिमटा, याला काय म्हणतात मला खरंच माहिती नाही आहे, पण ह्याने ना तुम्ही एकतर बाळांच्या ह्या साईडला बघा, 2 नखाच्या आजूबाजूची जी स्किन असते ती बाहेर येते, तर ती स्किन बरोबर पकडून काढण्यासाठी, आणि त्याचबरोबर तुमच्या नखाचं छोटंसं टोक अटकून राहिलं असेल, जे की नेलकटरने निघत नाही आहे आणि फायनरने सुद्धा फाईन होत नाही आहे, तर त्यावेळी तुम्ही ह्याने असं पकडून काढू शकता. खूप पकड याची मजबूत आहे, त्यामुळे याचासुद्धा उपयोग खूप सुंदर होतो. आणि एखाद्या वेळी जर तुमचे प्रोडक्ट फसले, तर नक्कीच तुम्ही सगळे पकडून वरती काढा. हळूवार हाताने खालचंसुद्धा निघतं, आणि या ठिकाणी तुम्ही अगदीच अजून थोड्याफार छोटे छोटे असे प्रोडक्ट ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या बाळाला अजून काही जर लागणार असेल तर तुम्हाला पटकन यामध्येच मिळेल. आणि यामध्ये हे लावल्यानंतर सुद्धा स्पेस उरते. जर तुम्हाला छोटंसं काही ठेवायचं असेल, जेणेकरून बघा बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टी, असा वायपर वगैरे कुठे न्यायचं असेल तुम्हाला, तर छोटंसं वायपरची तुम्ही घडी टाकूनसुद्धा या ठिकाणी सोबत नेऊ शकता. अशा प्रकारे हे बंद पण होतं. चला, आता तुम्हाला मी आता डेमो दाखवते की कशाप्रकारे आपण बाळाचे नखं काढू शकतो, त्यांना फाईन करू शकतो. हो ना बाळा, आमचं बाळ तोपर्यंत झोपून जाईल. चला, आता हे तुम्हाला दाखवेल मी, तोपर्यंत हा मस्त झोप घेणार आहे. बाळ बाळ ए बाळ. आणि हो, बरेच जण म्हणतात की महिना 5 होईपर्यंत आपण फोटोज नाही काढले पाहिजे पहिल्यापासून. पण एकतर आपल्या व्हॉट्सअपवरती फोटो, त्यानंतर वेलकमचा व्हिडिओ जो होतो आपल्या डिलिव्हरीनंतर घरी आल्या आल्या, तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो. हे सगळं तर होतंच, पण सोशल मीडियावरती ह्या सगळ्या गोष्टी टाकायच्या नाही असं मी ठरवलं होतं. पण इंस्टाग्रामवरती माझ्या लक्षात नाही आलं, आणि मी बरेचसे व्हिडिओ टाकलेत, 3-4 तरी व्हिडिओज टाकलेत महिना 5 व्हायच्या आधी आय थिंक. तर हा व्हिडिओ मी नाही टाकणार आहे. म्हणजे ज्या व्हिडिओजमध्ये बाळाचा पूर्ण चेहरा येईल असा व्हिडिओ मी यूट्यूबवरती नाही टाकला आहे महिना होईपर्यंत. तर जे काही व्हिडिओज मी शूट करून ठेवलेत किंवा एडिट करून ठेवले, ते सगळे मी महिन्यानंतर टाकणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओसुद्धा तुमच्या भेटीला येईल, आणि ज्यामध्ये बाळ पूर्ण तुम्हाला छान दिसते, तर तो व्हिडिओ तुम्हाला महिन्यानंतरच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जे कोणी कमेंट्स कराल की बाबा मुलाचा चेहरा उगाच दाखवलाच वगैरे, कारण मला आत्ता इन्स्टावरती सुद्धा अशा कमेंट येतात की मुलाचा चेहरा तू दाखवायला नको होतास. तर त्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की इन्स्टावरती चुकून माझ्याकडनं 2-3 व्हिडिओ गेले, पण या ठिकाणी मी टाकत नाही आहे. महिना झाला आहे माझ्या बाळाला, आणि यानंतर आता मी